पोलीस आयुक्त माननीय देवेंद्र भारती साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आज महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षाचे प्रतिनिधी 1 तारखेला जो वोट चोरी दबाडी या संदर्भातला विरोध करण्यासाठी जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात त्याची भेट घेतली आणि माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं की आमचा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून निघणार आहे आणि तो फॅशन स्ट्रीट वरून येताना आमच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी जर मध्य रेल्वेने येणार असतील आणि तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरणार असेल तर त्यांनी समोरच्या कॅपिटल सिनेमा किंवा आराम हॉटेलच्या गल्लीतनं जाऊन आझाद मैदान आणि मुंबई जिमखाना याच्यामध्ये असलेल्या पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर यायचंय, थेट महापालिकेच्या रस्त्यावर यायचं नाही. त्याचबरोबर जे पश्चिम उपनगरात येणार आहेत त्यातले काही मेट्रोने येतील, काही बसने येतील. बसने आले त्यांनी इन्कम टॅक्सच्या महर्षी कर्वे रोडने येऊन इन्कम टॅक्सच्या इमारतीसमोर उतरायचं आहे आणि तिथून आतल्या गल्लीतनं चालत मुंबई हॉस्पिटलला क्रॉस करून पुन्हा फॅशन स्ट्रीटवर यायचं. दोन्ही बाजूने जे येतील आणि गाड्या त्यांनी पुढं नेऊन पार्क करायचे. इकडं पीडीबीडो रोडला न्यायचे, इकडे चर्चगेटच्या बाजूला नेऊन पुढं हुतात्मा चौकाकडनं पुन्हा त्याच रोडला पार्क करता येतील. आता या सगळ्यासाठी वेळ ठरलेली आहे. दुपारी यायची वेळ घोषित झालेली आहे. साधारणपणे लोकांनी जमल्यानंतर आम्ही निघू, पण एकची वेळ दिली आहे म्हणजे लोकांनी 1 वाजेस्तोवर जमा व्हावं असा अपेक्षा आहे. की साधारण मोर्चा 2:02 वगैरे सुरू. भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा आपण जो मोर्चा आणला तिथंच आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढे जरा पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथून मोर्चानं संबोधित. आणि त्याच्यातलं एक महत्वाचं हे आहे की 4च्या आत मोर्चा संपवायचा जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही. हा आमचा मुख्य हेतू आहे. हा मुंबईकरांच्या हितासाठीच मोर्चा आहे. कारण का वोट चोरी याच्यातनं लोकशाही मारली जाते, पण त्याचबरोबर कामावर येणारा मुंबईकर हा त्रस्त होता कामा नये. त्याच्यासाठी मोर्चाचं टायमिंगच असं ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मुंबईकर कामावरनं सुटण्याच्या आधी मोर्चाची लोक बाहेर गेलेली. पोलिसांनी तुम्हाला आझाद मैदान पूर्ण देशामध्ये एक राग आहे, त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल. हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे. हा सत्याचा मोर्चा आहे. त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार ही भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभे नाही. मोर्चाला लोक येणार, कार्यकर्ते येणारच, पण लोकांना आमचं मत चोरलं जात आहे. या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल. तुम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकाला पत्र दिलं होतं, परवानगी मिळाली किंवा अटी शर्ती काय सांगितलं का? मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत त्याचे सहआयुक्त भेटलेले आहेत, ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत. असं असताना परमिशनची मला वाटत नाही अडचण. त्याच्यामुळे परमिशन मिळाल्याच आहे. तुम्हाला परमिशनचं पत्र पाठवून देतो. सन्माननीय अरविंद सावंत साहेब खासदार आणि आमचे प्रतिनिधी तुम्हाला माहिती दिलेली आवड साहेबांनी त्याप्रमाणे 1 वाजताची वेळ दिलेली आहे. फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो कमिशनरला विनंती करणार आहे की मेट्रोमध्ये आमची लोक जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही एवढी काळजी घ्यायला लागेल. कारण मेट्रोचे दरवाजे ऑटोमॅटिक बनवीन होता, त्याची अडचण नाही यायला पाहिजे. त्यांनी दरवाजे ते उघडे ठेवले तर बरं पडेल. त्याचं गरज असताना अडचण व्हायची आणि नाही ते कसं घेऊन जायचं असं होतं कामाला. मुंबई के पुलिस की जो आयुक्त साहब है भारती साहब और अन्य अधिकारियों के साथ मुलाकात की. हमारे साथ में कांग्रेस पार्टी के सचिन सावंत, जितेंद्र अवर जी, राष्ट्रवादी के बाला नांदगांवकर जी, हमारे मंत्री के प्रकाश पार्टी के सभी पार्टियों के नेतागण यहाँ उपस्थित है. हमारे पार्टी के सांसद अनिल देसाई जी है, हमारे अनिल परब जी भी है, वहाँ हमारे अभ्यंकर जी है, ये सभी राखी यादव देखिए अभी ये सभी पार्टी के नेतागण यहाँ उपस्थित रहे. और आज उनसे जब मुलाकात की तो हमने बता दिया कि ये जो वोट चोरी गद्दी छोड़ हम लोग नारा दे रहे थे लोकसभा में, उसी नारे को लेकर अभी मुंबई महापालिका जिला परिषद के चुनाव होने वाले हैं. तो चुनाव में हम लोग जब राज्य के आयुक्त चुनाव आयुक्त से मिले थे तो उन्होंने जब बताई असमर्थता जो बोगस वोटिंग उनके सामने लाने के बाद में भी वो उसके ऊपर क्या कार्रवाई करेंगे, तो आगे बढ़ रहे. तो उसकी प्रताड़ना करो, उसका निषेध करने के लिए
हम सभी लोग, सभी पार्टी के नेता जो इकट्ठा आकर हम लोग रैली निकाल रहे हैं। वो रैली हमारी मेट्रो सिनेमा के सामने से जो आने से शुरू हो जाएगी, फैशन सिटी से शुरू हो जाएगी और महापालिका के मुख्यालय के सामने समाप्त होगी। सभी पार्टी के सभी नेतागण वही संबोधित करेंगे और जो मार्ग बताया है उसका क्यूआर कोड निकल कर हम सभी को बताएंगे। इस बात से आपको आना है, इस बात से जाना है और इस बात से गाड़ियां यहाँ रुकानी है। यहाँ हमारे प्रत्याशी जो आएंगे निषेध करने के लिए, जो हमारे सारे कार्यकर्ता आएंगे वो यहाँ उतर जाएंगे। वहां से चलकर वो पैसे स्टेट पर आकर फिर आप कोई बैनर झंडा तले होगा या सही या संदर्भातला क्यूआर कोड सुद्धा आमच्याकडनं आमच्या सगळ्या येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना दिला जाईल. तो पाहिला का त्यांना त्याचा रस्ता कळणार आहे. मोर्चाची वेळ घोषित करण्यात आलेली आहे, त्यानुसार मोर्चा घेईल. ऊन पाऊस सगळंच आहे, पण काल आदरणीय उद्धवजींनी सुद्धा त्या दोन वरळीच्या NSCच्या डोम मध्ये सांगताना सांगितलं पाऊस असो ऊन असो मोर्चा निघणार म्हणजे निघणार. आता आपण पाहताय की माझ्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे आहेत, जितेंद्र रावळ आहेत राष्ट्रवादीचे, रेड्डी आहेत, बळा धामगावकर आहेत, हे सर्व पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत. आमच्या शिवसेनेचे अनिल देसाई आहेत, तिथं अनिल परब आहेत, माझे अभ्यंकर आहेत, गायकवाड आहेत. सगळी मंडळी आता बैठकीला होती आणि त्यानुसार आम्ही हे नियोजन आज केलेलं आहे. त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं करून घेतलं. किती वाजता आझाद मैदान पूर्ण देशामध्ये एक राग आहे, त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल. हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे, हा सत्याचा मोर्चा आहे. त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार ही भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभे नाही. मोर्चाला लोक येणार, कार्यकर्ते येणारच, पण लोकांना आमचं मत चोरलं जात आहे. या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल. नंदुरला तुम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकाला पत्र दिलं होतं, परवानगी मिळाली किंवा अटी शर्ती काय सांगितलं का? तर मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत त्याचे सहआयुक्त भेटलेले आहेत, ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत. असं असताना परमिशनची मला वाटत नाही अडचण असेल. त्याच्यामुळे परमिशन मिळाल्याच आहे. तुम्हाला परमिशनचं पत्र पाठवून देतो. सन्माननीय अरविंद सावंत साहेब खासदार आणि आमचे प्रतिनिधी तुम्हाला माहिती दिलेली आवड साहेबांनी, त्याप्रमाणे 1 वाजताची वेळ दिलेली आहे. फक्त आपल्या माध्यमातून मी मेट्रो कमिशनरला विनंती करणार आहे की मेट्रोमध्ये आमची लोक जी येतील त्यांची गैरसोय होणार नाही, एवढी काळजी घ्यायला लागेल. कारण मेट्रोचे दरवाजे ऑटोमॅटिक बनवीन होतात, त्याची अडचण नाही यायला पाहिजे. त्यांनी दरवाजे ते उघडे ठेवले तर बरं पडेल. त्याचं करत असताना अडचण व्हायची आणि नाही ते कसं घेऊन जायचं असं होतं कामात. 1 बजे का समय घोषित किया हुआ है. बैनर अपने अपने झंडे लेके लोग आए, क्या है उसमें बताना है कि हम सब एक है, 5 रुपये सब इकट्ठे आए हैं और क्या है. 1 बजे का समय घोषित किया है, लेकिन हमारे लोगों से कहना है और सभी से कहना है कि 2-2:30 बजे के बीच में से मोर्चा शुरू हो जाएगा और किसी भी हालत में हम 4 बजे से पहले मोर्चा खत्म कर देंगे. क्योंकि इजाजत मिली क्या? किसी भी मुंबईकर को हमें तकलीफ नहीं देनी है. मोर्चा की वजह से मुंबईकर फंस गए, ऐसे कल आप जो न्यूज चलाने वाले हैं उसको हमको रोकना है. तो किसी भी हालत में हम मुंबईकरों को तकलीफ नहीं देने वाले हैं. हमारा मोर्चा शुरू हो जाए, हमारी उम्मीद है कि लोग आना शुरू कर देंगे. 1 बजे तक, 2-2:30 बजे तक मोर्चा शुरू हो जाएगा. 1 घंटे में मोर्चा खत्म हो जाएगा. थोड़े बहुत भाषण होंगे और उसके बाद मोर्चा समाप्त हो जाएगा. त्याच्यात एकच बरं तुम्ही की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार त्याच्यामध्ये सामील होतील आणि कामगार सुटण्याचा वेळ जरा 1च्या नंतर असतो, त्यांना यायला लोकनालीत वाचणारच. पण प्रचंड प्रमाणात मोर्चा होईल आणि या मोर्चामध्ये सगळे डावे पक्ष याच्यामध्ये सहभाग घेतील आणि मुंबईचे कामगार आझाद मैदान पोलीस परवानगी मिळाली का? आता सगळ्या नेत्यांच्या सोबत बैठक झाली. मोर्चा को तो आप याद है, अभी तो रैली के लिए हम माननीय आयुक्त साहब से मिले हैं, पुलिस कमिश्नर से मिले, उनके साथ में सारे अधिकारी गण थे, सभी ने सकारात्मक भूमिका ले ली. हमने कर दिया तो परमिशन मिला. मराठी